तर जय श्रीराम मित्रांनो, आज सकाळी उठलो मी डायरेक्ट 7 वाजता. उठल्यानंतर आळस वगैरे देऊन आपली बायसेपची कंडिशन चेक केली. त्याच्यानंतर हातपाय वगैरे धुतले, एक ग्लास पाणी पिलं, त्याच्यानंतर ब्रश वगैरे केला. ब्रश वगैरे झाल्यावर आपण डायरेक्ट झाडाला पाणी टाकलं, कारण की जेवढं पाणी आपल्यासाठी महत्त्व आहे तेवढं झाडासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट वर्कआउट करायसाठी. वर्कआउटच्या स्टार्टिंगमध्ये सगळ्यात पहिले आपण वॉर्मअप केलं. प्रॉपर वॉर्मअप वगैरे झाल्यावर मी वेट ट्रेनिंग चालू केली. वेट ट्रेनिंगच्या स्टार्टिंगमध्ये मी अशा एक्सरसाइजेस केल्या जे रोज मी करत असतो, आणि या एक्सरसाइज माझ्या स्ट्रेंथमध्ये खूप फरक आणते. या सगळ्या एक्सरसाइजची घेतली मी 1 सेट आणि 30 रेपिटेशन. त्याच्यानंतर 60 सिटअप्स मारले आणि आपलं मेन वर्कआउट चालू केलं. आज आपलं होतं शोल्डर अजून चेस्टचं वर्कआउट. तर मित्रांनो, सगळ्या शोल्डर आणि चेस्टच्या वर्कआउटसाठी मी घेतलं 1 सेट आणि 13 रेपिटेशन्स. आज थोडीशी एनर्जी लो वाटत होती म्हणून आपण वर्कआउट थोडंसं कमीच केलं, पण जेवढंही केलं तेवढं सगळं प्रॉपरली केलं. मग आपला शोल्डरचा वर्कआउट संपून आपण डायरेक्ट चालू केलं चेस्टचं वर्कआउट. चेस्टच्या वर्कआउटमध्ये आपल्याजवळ बेंच नसल्यामुळे आपण खुर्चीसोबतच जुगाड लावला. ते तिकडे काही असो पण वर्कआउट झालंच पाहिजे. मग थोडंसं टोंगळावर पुशअप मारून थोडंसं ॲब्सचं वर्कआउट केलं. मग फिर मी डायरेक्ट प्रोटीन. आजचं आपलं बॉडी वेट दाखवलं तर 45.55 kg. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ आराम केला. आराम वगैरे झाल्यावर मी खाली आलो आणि पहिले आपली ओट्सची मिल घेतली. मग सगळं बॅग वगैरे पॅक करून शूज वगैरे घालून निघालो डायरेक्ट बॉक्सिंग क्लबसाठी. मग सगळे प्रॅक्टिस संपवून मी निघालो घरच्यासाठी. घरी आल्यावर सगळ्यात पहिले आपण जेवण केलं आणि याच्यासोबत आपला दिवस संपला. तर भेटूया आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.